रात्री नवऱ्याला चाकू दाखवत म्हणाली, अमनची आहे मी, हात लावशील तर 35 तुकडे करीन। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एका नवविवाहितेने आपल्या पतीला लग्नाच्या पहिल्याच रात्री चाकू दाखवत धमकी दिली। ती म्हणाली, माझा अमनशी संबंध आहे, मला हात लावला तर 35 तुकडे करीन। घाबरलेल्या पतीने 3 दिवस ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही। शेवटी आईला सांगितल्यावर कुटुंबात खळबळ उडाली। नववधूने कबूल केलं की तिचे लग्न जबरदस्तीने लावण्यात आलं। सध्या दोन्ही कुटुंबांमध्ये तडजोड सुरू असून पोलीस कारवाई झाली नाही, पण हा प्रकार विवाह संस्थेच्या विश्वासाला हादरा देणारा आहे। मॉस्कोमध्ये प्रशिक्षण विमान कोसळलं, 4 जणांचा मृत्यू। मॉस्कोच्या कोलुन्मा जिल्ह्यात शनिवारी एक याक-18T प्रकारचं प्रशिक्षण विमान कोसळलं। या भीषण अपघातात विमानातील 4ही जणांचा जागीच मृत्यू झाला। प्राथमिक तपासानुसार इंजिन फेल झाल्यानंतर पायलटनं विमानावर नियंत्रण गमावलं आणि ते थेट जमिनीवर आदळलं। विमानात 2 प्रशिक्षक आणि 2 परीक्षणार्थी होते। अपघातानंतर विमानाला आग लागली। या घटनेची चौकशी रशियन तपास यंत्रणेकडून सुरू करण्यात आली आहे। जमिनीवर कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मनोज मिश्रा उर्फ कोलकाता कॉलेजमध्ये सायको मँगोचा दहशतवाद होता। कोलकात्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये सायको मँगो नावाने ओळखला जाणारा एक विद्यार्थी काही काळापूर्वी कॉलेजमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करत होता, असा आरोप कनिष्ठ विद्यार्थ्यांनी केला होता। पीडित विद्यार्थ्यांनी सांगितलं की या विद्यार्थ्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला होता आणि त्याच्या विरोधात तक्रार केली असतानाही सुरुवातीला योग्य कारवाई झाली नव्हती। विद्यार्थ्यांनी हे प्रकरण प्राचार्य, विभाग प्रमुख आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणलं होतं, मात्र त्यावेळी ठोस पावलं उचलण्यात आली नव्हती, असा दावा त्यांनी केला होता। कॉलेज प्रशासनाकडून त्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली होती। या घटनेमुळे काही काळ महाविद्यालयीन परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सायको मँगो विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती। प्राचार्य विद्यार्थ्यांच्या तक्रारीची नोंद घेतल्याचं कबूल केलं होतं। स्थानिक पोलीस अधिकारी चौकशी सुरू असल्याची माहिती दिली होती। पराग जैन नवे R&AW प्रमुख 1 जुलैपासून सूत्रे हाती घेणार। भारताच्या गुप्तचर यंत्रणा R&AW अर्थात रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या 1989 बॅचचे पंजाब कॅडरचे IPS अधिकारी पराग जैन यांची नियुक्ती झाली आहे। जुलै 1 पासून ते सध्याचे प्रमुख रवी सिन्हा यांच्याकडून सूत्रे स्वीकारणार आहेत। पराग जैन हे दहशतवाद विरोधात मोहिमांतील अनुभवी अधिकारी असून त्यांनी पाकिस्तान डेस्क, जम्मू काश्मीर आणि ऑपरेशन सिंदूर सारख्या महत्त्वाच्या कारवायांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे। विदेशातही त्यांनी कॅनडा आणि श्रीलंकेत खालिस्तानी नेटवर्कवर नजर ठेवण्याचे काम केले आहे। तांत्रिक आणि मानवी गुप्तचर व्यवस्थेतील त्यांचा अनुभव देशाच्या सुरक्षेसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। उत्तर कोरिया लवकरच समुद्री किनाऱ्यावर पर्यटक मुक्त क्षेत्र सुरू करणार। उत्तर कोरियाच्या सरकारी सोशल मीडिया अकाउंटवरून नुकतीच माहिती देण्यात आली आहे की येत्या आठवड्यात देशातील समुद्री किनाऱ्यांवर एक नवं पर्यटन क्षेत्र सार्वजनिक करण्यात येणार आहे। हा प्रकल्प उत्तर कोरियाच्या पर्यटन उद्योगाच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। अधिकृत माहितीनुसार या सिग्नेचर कोस्टल सुविधांमध्ये समुद्रकाठावर आरामगृह, आकर्षणे आणि पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे। ही घोषणा करून पियोंगयांगने आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू केला असून येत्या काही महिन्यात देशातील अर्थव्यवस्थेसाठी हा नवा प्रवाह किती फायद्याचा ठरेल या दिशेने सर्वांचे लक्ष लागले आहे। लुधियानातील ड्रममध्ये पुरलेला मृतदेह मिरपूरच्या ड्रम मर्डरच्या आठवणीत आणून लुधियानात एक धक्कादायक घटनेची उघडकी। पित्तळगडीत एक निळ्या ड्रम मध्ये प्लास्टिकच्या सॅकमध्ये गुंडाळलेला शरीर आढळलं आहे। ही घटना उत्तर भारतातील मिरपूरच्या भयानक ड्रम मर्डर प्रकरणाची आठवण करून देते। पोलीस सूत्रांनी सांगितलं की शवच्या जोड्या कुजलेल्या अवस्थेत असून मृतदेह आतून पूर्णपणे विघटित झाला आहे। पुढील तपासात शवाची ओळख पटवून खुनाचे कारण समजण्यासाठी फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे। धडकात परिस्थितीत पोलीस सर्व शक्य ट्रेसेस शोधत असून परिसरातील CCTV वा संशयित व्यक्तींच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीत गुन्हे शाखा गुंतली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून लुधियानातील सुरक्षेचा दावा पुन्हा एकदा प्रश्नात आला आहे। उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात रविवारी पहाटे सिलाई बेंड बाळीगड परिसरात भीषण ढगफुटी झाली। यामध्ये बरगोट यमुनोत्री मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या एका हॉटेल जवळचे कामगारांचे तंबू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। या घटनेत सुमारे 17 कामगार बेपत्ता झाले आहेत। बेपत्ता कामगारांमध्ये काही नेपाळी मजुरांचाही समावेश असल्याची शक्यता आहे। SDRF, NDRF व पोलिसांचे पथक घटनास्थळी शोध व बचाव कार्य करत आहेत। दरम्यान यमुनोत्री महामार्गाचे मोठे नुकसान झाले असून बद्रीनाथ ऋषिकेश महामार्गही भूस्खलनामुळे बंद झाला आहे। हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ला, 81 ठार, 66 बालकांचा मृत्यू। गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात 81 नागरिकांचा मृत्यू झाला असून
81 नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 66 लहान मुलांचा समावेश आहे। या हल्ल्यामुळे संपूर्ण जगभरात संताप व्यक्त केला जात आहे। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलेल्या युद्धविरामाचे प्रयत्न पूर्णतः कोसळलेले आहेत। इस्रायली लष्कराने म्हटले त्यांनी हल्ले हमासच्या लक्ष्यांवर केले, मात्र मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात निरपराध नागरिक आहेत। या हल्ल्यामुळे गाझामधील मानवी संकट अधिक तीव्र झाले असून आंतरराष्ट्रीय तणावही वाढल्याचे चित्र आहे। संयुक्त राष्ट्रांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे।